नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण तुपाविषयीच थोडक्यात बोलणार आहोत. कारण आयुर्वेदामध्ये तुपाला खूप सारं महत्त्व दिलेलं आहे. पित्तावरचं सगळ्यात उत्तम असं औषध आयुर्वेदामध्ये तूप सांगितलेलं आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांचं पित्त वाढल्यामुळं त्यांची पचनशक्ती कुठेतरी कमी झालेली असते. त्या लोकांनी नियमित तुपाचं सेवन जर केलं तर पचनशक्ती खूप चांगल्या पद्धतीनं सुधारता ह्या तुपाच्या सेवनाने येते. पित्त वाढल्यामुळे उष्णता वाढते, शरीरातला ड्रायनेस वाढत असतो. तर त्या लोकांनी सुद्धा तुपाचं नियमित सेवन जर केलं तर उष्णता खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असते. शरीरात आलेला ड्रायनेस किंवा रुक्षता ही आपल्याला तुपाच्या सेवनाने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असते. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की तूप खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, परंतु हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. तूप खाल्ल्यामुळं शरीराला लागणारे जे चांगले कोलेस्ट्रॉल असतात हे तुपाने खूप चांगल्या पद्धतीनं वाढत असतात. त्यामुळे तुपाचं सेवन हे नियमित केलं पाहिजे. परंतु हे तूप अशा पद्धतीनं बनवलं असेल, दह्यापासून ताक, ताकापासून लोणी, लोण्यापासून तूप, अशा पद्धतीनं जर बनवलेलं तूप जर नियमित सेवन केलं तर त्याचे खूप चांगले फायदे मिळत असतात. ते गाईचं असू द्या किंवा म्हशीचं असू द्या, दोन्हीपैकी कुठले सुद्धा घेतलं तरी चालेल. बऱ्याच लोकांना रात्रीची झोप चांगल्या पद्धतीने येत नसते, तर त्या लोकांनी रात्री झोपताना दोन्ही पायाच्या तळव्यांना तूप लावावं आणि कास्याच्या वाटीनं हळुवारपणे जर मसाज केलं आणि त्यानंतर दोन्ही नाकपुडीमध्ये 3 ते 4 थेंब तुपाचे जर टाकले तर ह्या उपायाने त्या लोकांची झोप ही खूप चांगल्या पद्धतीने येत असते. किंवा स्वप्न जी पडत असतात तर ती सुद्धा ह्या उपायाने स्वप्न कमी पडायला लागत असतात. बऱ्याच लोकांचं काम हे कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवरती सातत्यानं करावं लागत असतं. त्यामुळे त्यांचे डोळे दुखणे, डोळ्यामध्ये ड्रायनेस येणे, डोळ्यातून पाणी वाहणे. ह्या लोकांनी रात्री झोपताना दोन्ही डोळ्यांमध्ये 2 ते 3 थेंब शुद्ध तुपाचे जर टाकले तर ह्या तुपाने डोळ्यामधील ड्रायनेस सुद्धा कमी होतो. शरीरातली डोळ्यामधली वाढलेली उष्णता सुद्धा आपल्याला ह्या तुपाच्या साह्याने कमी करता येत असते. बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनची समस्या असते, तर त्या लोकांनी रात्री झोपताना गरम अर्धा कप पाणी किंवा गरम दूध याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप जर टाकून रात्री झोपताना जर घेतलं तर त्या लोकांचं पोट हे खूप चांगल्या पद्धतीने साफ व्हायला मदत होत असते. लहान मुलांसाठी तर तुपाचं नियमित सेवन हे व्हायलाच पाहिजे. कारण तुपाच्या नियमित सेवनामुळं बुद्धी, स्मृती आणि एकाग्रता ह्या तुपामुळे खूप चांगल्या पद्धतीने वाढत असते. त्यामुळं तुपाचं सेवन केल्यामुळं शरीरातली इम्युनिटी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढत असते. त्यामुळे नियमितपणे तुपाचं सेवन जर लोकांनी केलं तर त्याचा शरीराला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होताना दिसतोय. धन्यवाद. झालंय का बरं?